नमस्कार. मी गौतमी गोदावरी, पुष्प 38. दुसऱ्या दिवशीची पहाट माईसाठी खूप संस्मरणीय ठरली गेली. रात्रभर तिला वाटतच होते की उद्याचा उगवणारा दिवस अद्भुत असेल, आणि ते सत्य ठरले. कृष्ण द्वैपायन आणि त्यांचे तरुण आणि बुद्धिमान सहकारी सर्वजणच आज विशेष उत्साहात होते. आकाशस्थ सूर्यदेवाच्या प्रतीक्षेत हे सर्व ज्ञानसूर्य, क्रांतीसूर्य गोदा जलात अवतीर्ण झाले होते. वेदविद्या संपन्न या तरुणांची अन्निके उरकली आणि सर्वांनी गोदा जलात पूर्वाभिमुख उभे राहून प्रणवाला साथ घातली. त्या ओमच्या गुंजनाने पक्षीगण मंत्रमुग्ध झाले. वृक्षांची पाने त्या स्पंदनाने लयबद्ध हालचाल करती झाली. आणि माईचे जल ती स्पंदने थेट पूर्वसागरापर्यंत घेऊन गेले, आणि पूर्वसागरातून सूर्यबिंब आकाशात अवतीर्ण झाले, आणि सर्वांनी नेत्रद्वाराने ते सूर्यबिंब अंतरंगात स्थापित केले. पण कृष्ण द्वैपायन मात्र माईच्या जलात एकटक दृष्टी खेळवून होते. काय सांगत होती ती दृष्टी माईला? ती गूढ दृष्टी माईकडून ज्ञान मागत होती. ज्ञानासाठी आवश्यक शक्ती मागत होती, आणि ज्ञानशक्तीच्या सहाय्याने तीच गूढ दृष्टी कर्मसमृद्धीही मागत होती. म्हणजे ते ज्ञानसमृद्ध, कर्मसमृद्ध, शक्तिसमृद्ध नव्हते काय? होतेच. मग जे कार्य करण्यास ते इथे आले ते कार्य करण्यास ते समर्थ होतेच होते. पण भविष्यात त्यांच्या हातून होणाऱ्या या महान कर्माच्या यशाचे ओझे त्यांना स्वतःच्या खांद्यावर नको होते. मग हे कर्म कुणाच्या चरणावर अर्पण करणार? पिता पराशरांच्या छत्रछायेत मोठा झालेला द्वैपायन आज गोदामाईकडे आई मागत होता. ज्ञानरूपी आई, यशरूपी आई, शक्तिरूपी आई. आणि त्यांनी खाली वाकून माईला नमस्कार केला. तीर्थरूप माईस नेत्र स्पर्श करविला, आणि जलातून एक मूठ वाळू बाहेर काढून सूर्यनारायणाकडे पाहत अत्यंत विनयी स्वरात म्हणाले, ओम श्री सरस्वत्ये नमः. आणि ती मूठभर वाळू आपल्या खांद्यावरच्या उत्तरीयाच्या एका टोकावर ठेवून त्याची गाठ बांधली. पुन्हा ते जलात वाकले आणि जलातून एक मूठ वाळू बाहेर काढली. तिचेही भक्तिभावाने दर्शन घेतले. पुन्हा सूर्यदेवांकडे पाहून त्यांचेही आशीर्वाद मागितले, आणि त्या वाळूला उत्तरीयाच्या दुसऱ्या टोकात बांधताना धीर गंभीर आवाजात म्हणाले, ओम श्री महालक्ष्मी नमः. हे सर्व पाहणारे जेमिनी, पैल, वैशंपायन, सुमंतू आणि इतर स्वतःच्याच भाग्याचा हेवा करीत होते. या ऐतिहासिक क्षणास आपणास गुरुदेवांसमवेत ठेवणाऱ्या ईश्वरास धन्यवाद देत होते. तोवर कृष्ण द्वैपायनांनी तिसऱ्यांदा मूठ भरून वाळू बाहेर काढली, आणि भगवान आदित्यांकडे पाहून उंच स्वरात म्हणाले, ओम श्री महाकाल्यै नमः. आता उत्तरीयाचे तिसरे टोक शक्तीने बांधले गेले, आणि तीनही गाठी अनुक्रमे ओंजळीत धरून त्यांनी महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकालीचे दर्शन घेतले, आणि माईकडे कृतज्ञ भावाने पाहून ते जलाबाहेर पडले. माई धन्य झाली, कारण तिच्याकडे या त्रिशक्ती आहेत हे नेमके जाणून कृष्ण द्वैपायन त्या घेऊन गेले, आणि त्या त्रिशक्तींनी युक्त माईचे मातृहृदय द्वैपायनांबरोबर गेले, आणि महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली म्हणून ध्यान मंदिरामध्ये स्थापन झाली. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री मंत्राचे उच्चारण करून गोदा जलाने भरलेली अंजुली सूर्यदेवांना अर्पण करताना महर्षी वेदव्यास भावविभोर झाले होते. त्यांच्या मुखावर कृतकृत्यतेचे भाव दिसत होते, आणि तीच अवस्था माईचीही होती. साधारण एक तपापूर्वी माईच्या कुशीत आलेला हा मित्रावरुणीचा खापरपंतू कृष्ण द्वैपायन पिता पराशरांनी सामाजिक स्थैर्यासाठी, सामाजिक उत्थानासाठी समाजापुढे जे सिद्धांत ठेवले त्यांना आत्मसात करून बाहेर पडलेले कृष्ण द्वैपायन. आणि इथे गोदामाईच्या सान्निध्यात
वैदिक वाङ्मयाचा सांगोपांग अभ्यास करून त्यावर संशोधन करून त्याचे योग्य पृथक्करण करून वेदांचा व्यास जाणलेले ते महर्षी वेदव्यास. कृष्णद्वैपायन हे पित्याने दिलेले नाव आणि महर्षी वेदव्यास हे कर्तृत्वाने दिलेले नाव. आपली नैमित्तिके पूर्ण करून आश्रमाकडे निघालेल्या महर्षी वेदव्यासांकडे कौतुकाने पाहणारी माई नकळत गेल्या 12 वर्षात पाहिलेल्या कर्मप्रवाहाचा आढावा घेऊ लागली. केव्हा आश्रमातील ध्यानकुटीरातून मातृहृदयाने ज्ञान कर्म शक्ती रूपाने प्रत्यक्ष पाहिलेले कर्म, तर केव्हा या जलरूप शरीराच्या जलरूप कर्णांनी ऐकलेली चर्चा, असा सुंदर सुवर्णकाळ तिच्या मनश्चक्षूंसमोर उभा राहिला. त्याचबरोबर महर्षी वेदव्यास या इतक्या महान कार्यासाठी का प्रवृत्त झालेत याच्या मुळाशी माईचे मन जाऊन पोहोचले आणि ती स्वतःला सांगू लागली. वेद म्हणजे विचार. मानवी जीवन तेजस्वी करण्याच्या मार्गाचे मार्गदर्शन ज्यात केले आहे ते स्थान म्हणजे वेद. कोणी केले हे मार्गदर्शन कोणासच माहीत नाही. का? त्यावर कोणीही स्वतःचे नाव घातलेले नाही. शेकडो ज्ञात अज्ञात ऋषी महर्षींच्या योगदानाचे ते मूर्त स्वरूप आहे. कोणकोणत्या प्रकारचे योगदान दिले आहे या महामानवांनी? या महर्षींना भावसमाधीत चित्तशक्तीस आवाहन करण्यास जे मंत्र स्फुरले ते मंत्र यात आहेत. त्यानंतर चित्तशक्तीचा साक्षात्कार झाल्यानंतर आर्द्र होऊन गायलेली सूक्त यात आहेत. पंचमहाभूतादी नैसर्गिक शक्ती जसे सूर्य, चंद्र, इंद्र, वरुण आदीसह पंचमहाभूताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या प्रार्थना यात आहेत. बरं, फक्त प्रार्थना करून बसून राहिलो तर जीवनात अकर्मण्यता येईल आणि अकर्मण्याला प्रभू साध्य होणार नाही. यासाठी जीवनात कर्मप्रधानता असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे कर्मप्रधानता आवश्यक आहे त्याचप्रमाणे कर्मप्रधानतेच्या मुळाशी स्वार्थरहितता आवश्यक आहे आणि ती जीवनात येण्यासाठी आवश्यक आहे यज्ञीय कर्म, म्हणजेच समूहाने केलेले स्वार्थरहित कर्म. हे कर्म, हे यज्ञकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचे मार्गदर्शन वेदांनी केले आहे. त्यासाठी तप स्वाध्याय निरत ऋषींना सिद्ध झालेले मंत्र त्यात आहेत. या मंत्रशक्तींमध्ये अफाट सामर्थ्य आहे, पण त्या मंत्रांचे स्वर, वर्ण, मात्रा, बल, संहितांचे उच्चारणाविषयी असे शास्त्रही त्यात आहे. त्या व्यतिरिक्त जीवनाचे 4 आश्रम, 4 पुरुषार्थ यात प्रकाशित करण्यात आले आहेत. त्याबरोबरच वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र, ज्योतिष, आयुर्वेद, औषधी वनस्पती इत्यादी कितीतरी विभागांचे मार्गदर्शन यात आहे. आता एवढे प्रचंड ज्ञान एकट्याचे कर्तृत्व नसल्यामुळे या ज्ञान विचारांच्या निर्मितीचे श्रेय कुणी एकटा घेऊ शकत नाही. मग वेदांचे कर्तृत्व कोणाचे? भगवंताचे? चित्तशक्तीचे? नाही. ऋषी मुनी महर्षींचे मानसशास्त्र इतके सखोल आणि पारदर्शक आहे की न केलेल्या कर्माचे फुकटचे श्रेय चित्तशक्तीलाही देत नाहीत आणि यातून मार्ग तर काढलाच. काय तर म्हणतात की वेद अपौरुषेय आहेत. त्यांचा कोणीही निर्माता नाही, कोणी मालक नाही, ते स्वयंभू आहेत. आणि पुढे ही धारणा स्थिर झाली. आता कृतयुगापासून चालत आलेली ही धारणा पुढे त्रेतायुगातही कायम राहिली आणि आता द्वापार युगाच्या अंतीही ती तशीच आहे. पुढील 100-200 वर्षात कलियुग सुरू होणार होते आणि अशा वेळेला कृष्णद्वैपायन अर्थात महर्षी वेदव्यासांसारख्या द्रष्ट्या ऋषींनी भविष्याचा विचार केला. कृतयुगापासूनच्या माणसांच्या घटत्या आयुर्मानाचा विचार केला. त्याचबरोबर वेदांच्या प्रचंड विस्ताराचा आणि समजण्यास क्लिष्ट असणाऱ्या पण तरीही जीवनदर्शी असलेल्या तत्वांचा विचार केला. त्यांची दूरदृष्टी त्यांना सांगत होती कलियुगातील मानवाचे आयुर्मान जेमतेम 100 वर्षांचे असेल.
त्यातही त्याचा भौतिक जीवन सुखोपभोगण्याकडे कल असेल. या क्लिष्ट अभ्यासाकडे तो आपणहून वळेल, आनंदाने अभ्यास करेल, केलेला अभ्यास सोपा करून जनमानसात सांगेल असा सहस्राणाम कश्चित असेल. पण म्हणून त्याला या दिव्य ज्ञानापासून वंचित ठेवून कसे चालेल? त्यापेक्षा हे वेद सोपे करावे का? सोपे करावे म्हणजे आणखी सोप्या शब्दात सांगावेत का? तर नाही. वेदातील शब्दच काय, पण मात्रा बदलही करायचा नाही. कारण त्या एक एक शब्दांच्या, मात्रांच्या, स्वरांच्या मागे दिव्य ऋषींचे तप आहे, शक्ती आहे. त्यामुळे त्यात बदल नाही. आणि तरीही हे ज्ञान सोपे सुटसुटीत करायचे आणि त्यासाठी या ज्ञान भांडाराची 4 विभागात विभागणी करायची. या विचाराने वेदव्यासांना झपाटून टाकले आणि आपल्या सहकार्यांसह त्यांनी या दिव्य कार्यास आरंभ केला. सर्व देवदेवता, पंचमहाभूते आदी नैसर्गिक शक्तींना साद घालणारी, त्यांच्याकडून विविध शक्तींची मागणी करणारी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी सूक्ते, प्रार्थना, त्याचबरोबर आर्यांच्या विचारधारेचा विचार, विस्तार, आचार, धर्म आणि हे सर्व टिकवण्यासाठी वेळ प्रसंगी करावी लागणारी युद्धे, त्या वेळेस या नैसर्गिक शक्तींनी केलेली मदत इत्यादी गोष्टी एका विभागात संकलित करण्यात आल्या आणि त्या विभागाचे नाव ऋग्वेद आणि पैल ऋषींकडे ऋग्वेद सोपवण्यात आला. यज्ञ या विधीसाठी आवश्यक असलेले मंत्र, यज्ञाची पद्धत, मानवाच्या विविध गरजांच्या पूर्ततेसाठी नैसर्गिक शक्तीकडे मागणी करणारे विविध यज्ञ, नैसर्गिक शक्तीकडे कृतज्ञता व्यक्त करणारे यज्ञ, असे सर्व प्रकारचे यज्ञविधी म्हणजे कर्म प्रवृत्त करणारे विधी, विचार, आचार, त्याचे परिणाम एका विभागात संकलित करण्यात आले आणि तो विभाग म्हणजे यजुर्वेद. हा यजुर्वेद वैशंपायन ऋषींकडे सोपवण्यात आला. या यज्ञमंत्रांचे गान करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वरांचे ज्ञान, मात्रांच्या उच्चारांचे ज्ञान आणि सप्तसुरांचे ज्ञान एका विभागात संकलित करण्यात आले. त्या विभागाचे नाव सामवेद आणि जैमिनी ऋषींकडे सामवेद सोपवण्यात आला. आता व्यवहारी ज्ञान, सांसारिक ज्ञान, आरोग्यविषयीचे, आजारांविषयीचे ज्ञान, शेती पशुसंबंधीचे ज्ञान, ज्योतिष ज्ञान, जारण मारण विद्या इत्यादी गोष्टी एका विभागात संकलित करण्यात आला आणि तो विभाग म्हटला गेला अथर्ववेद. हा अथर्ववेद सुमंत ऋषींकडे सोपवण्यात आला. शिवाय सर्व वेदांची विभागणी झाल्यावर त्यांच्या वाटा पूर्णतः वेगळ्या होऊ नये म्हणून त्यातील काही विभाग एक दुसऱ्यावर अवलंबून ठेवण्यात आले. उदाहरणार्थ विवाह विधीचे मंत्र, यज्ञोपवीताचे विधी, मंत्र, अग्निहोत्र विधी हे सर्व विभागात ठेवण्यात आले. भविष्यातील मानव कमीत कमी एका वेदाचा जरी अभ्यास करेल तरी संपूर्ण अभ्यासाच्या 1/4 भाग त्याच्याकडून अभ्यासिला जाईल. ही किमान अपेक्षा. तरीही त्याच्या अभ्यासाला आणखी सहज सुटसुटीत करताना त्या वेदातील ज्ञानभाग बाजूला काढून त्या विभागाला उपनिषद असे संबोधण्यात आले. अशी 4ही वेदांची वेगवेगळी उपनिषदे निर्माण झाली. अशा प्रकारे हाती घेतलेल्या कार्याच्या पूर्ततेचे समाधान महर्षी वेदव्यासांच्या मुखावर विलसत असलेले माईने पाहिले आणि इतके महान कार्य आपल्या सान्निध्यात पूर्णत्वास गेले याने माई ही समाधानी होती. पण या समाधानास लागूनच एक दुःखद क्षण जवळ येत चालला होता. तो म्हणजे महर्षी वेदव्यास आणि पैल ऋषी, वैशंपायन ऋषी, जैमिनी ऋषी, सुमंत ऋषी आणि इतर मंडळी यांच्या वियोगाचा क्षण. माईची ही तेजस्वी लेकरे आता माईला सोडून जाणार होती आणि माईसाठी हा क्षण कठीण होता. यांच्यात आगमनाने आणि महान अशा कर्मयोगास्तव वास्तव करण्याने या भूमीत एक आगळेच चैतन्य निर्माण झाले होते. येथील अरण्यात राहणाऱ्या मानवांना जेव्हा या ऋषी महर्षींच्या येथील वास्तव्याबद्दल माहीत झाले तेव्हा त्यांनीही आश्रमास भेट देऊन इथे होत असलेल्या दैवी कार्यास मनपूर्वक नमस्कार केला. ध्यान कुटीरातील त्रिशक्तींचे दर्शन घेतले आणि महर्षी वेदव्यासांना म्हणाले,
प्रभो, आपण इथे वास्तव्य करून ही गोदामाई, ही भूमी आम्हा सर्वांना पावन केले. आता आपल्या चरणी एकच विनंती आहे, आम्हालाही आपल्या आश्रमाच्या ध्यान कुटीराच्या सेवेची संधी द्यावी. आम्ही आपल्या कार्यात कुठलाही व्यत्यय न आणता आपली सेवा करू. त्यांच्या मागणीतील प्रामाणिकता पाहून महर्षी वेदव्यासांनी त्यांना तशी अनुमती दिली. पुढे अल्पसंख्याने परंतु नित्यनियमाने हे स्थानिक इथे येत राहिले. केव्हा ध्यान कुटीर सारवणे, केव्हा अंगण प्रांगण स्वच्छ करणे, केव्हा पाकसिद्धीस मदत करणे, केव्हा फळे फुले औषधी वनस्पती आणणे, हे सर्व ते अत्यानंदाने करू लागले. आणि तरीही त्यांनी आश्रमीय कार्यात कुठलाही व्यत्यय येऊ दिला नाही. याच लोकांनी या क्षेत्राचे नामकरण केले श्री क्षेत्र व्यासपुरी. पुढे हे व्यासपुरीचे बासर झाले. तो सुलतानी काळ माई आठवत होती तोच. धन्यवाद.